हॅलो गाईज, हे बघा ऊन कसं आहे. फायनली भेटलंय. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग जिसका नाम है ऋषिज ब्लॉग. आणि आज आम्ही चाललो फिरायला दादा वहिनींसोबत आणि आपला गोंड्या शेट सोबत. तर आपलाच ब्लॉग लई दिवसांची आलाय कारण की काहीतरी कारण होता, माझी तब्येत बरी नव्हती. आम्ही पोचलो फायनली पिरवाडी बीचला. तिथं पहिल्याच समोरला साईबाबांचं मंदिर आहे. नंतर निघलेलो बीच जवळ जावाला आणि नंतर बघतोय तर ही आमची वहिनी बीचवर हिल्स घालून आली. नंतर मग निघलेलो बीच जवळ जावाला. आम्ही वरचा रस्ता ना आणि वरता खालशी निघलेलो जावाला न. सरळ रस्ता आम्ही कधी निवडतच नाही. तिथं पण एवढी घाण होती ना गाईज, बेकार. तसले घाण्यांशी पण आम्ही गेलो. वहिनी तर दोनदा कोसलता राहिली. गाईज ये देखो कहाँ पे फंस गई है. मुझे कैसे भी करके निकाल मेरे भाई, मैं फंस गया हूँ यहाँ. तिथं दोघं आम्हाला टाकून पुरं गेली आणि आम्ही मागं राहिलेले दोघी. आम्ही पण तिथं पोहोचल्यावर लगेच पाण्याशी गेलो न, मस्त सनसेट वगैरे बघला ना. मग आमच्या वहिनीला व्हिडिओ काढायला पण चप्पल हातान लागतं. नंतर मग आम्ही व्हिडिओ फोटो काढून सनसेटची मजा घेऊन बीच वरशी निघलो. जवळ आम्ही तिथनं खायला जायचं होतं. तर मग लगेच वेदू बघा आमचं काय बोलतो. आमच्या घरात मोठू पटलूची जोडी आहे. येस. निंगुट मोठू पटलू दोघे घर तरफरच होते तिकडं. आम्ही इकडे पोहोचलेलो तरी सिंध बघा ना धेला ना दमडी ना कॉडी, रे मोटू और पतलू की जोडी. मग नंतर दादा आणि गोंडू पुरं चालत होता. यो बघा आम्हाला मोठू पतलू बोलत होता, तरी पण याची काही मस्ती थांबत नव्हती. पुरं बघा काय बोलतय. नंतर आमच्या गोंडू शेटला दिसला पालना दिसल्यावर लागला उऱ्या मारायला. दादा त्याला बोलतं भैया गेला गावाला. नंतर मग गोंडू शेटला लिंबू सरबत पिवायचा होता, तो घेतला तरी लढत होता तो. नंतर आम्हाला पण खावायचं होतं. तिथं समोरच शॉप होता, तिथून कुरकुरे बेल घेतली न फ्रेंच फ्राईज घेतलं. हे गोंडू शेटला मका पाहिजे होता, तो पण घेतला. बेलची आणि फ्रेंच फ्राईजची वाट बघता बघता यो कंटाळलेला. नंतर मग फायनली भेल आणि फ्राईज भेटलं, घेतला न निघलो रिक्षात खात खात घरा जावाला. दास्तान पाट्यावर दादासाई आम्हाला सोरली आणि मग तिथून दादासा घरी गेली. मग आम्ही पण चाललो आता घरी. चलो भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय गाईज.